नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये। आज आपण भेटूया काही जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना, तसेच पाळीव प्राणी आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांची आपण आज माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। टायगर म्हणजे वाघ। वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो। तो एक मांसाहारी आणि अत्यंत ताकदवान शिकारी प्राणी आहे। वाघाची उंची ही सुमारे 3 फूट खांद्यापर्यंत आहे आणि लांबी ही 8 ते 10 फूट एवढी आहे। वाघाचे वजन हे 180 ते 300 किलोपर्यंत एवढे असते। भारतात वाघाची संख्या ही सर्वात जास्त आहे। प्रोजेक्ट टायगर ही योजना 1973 मध्ये वाघाच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आली आहे। आता भेटूया जगातील सर्वात उंच प्राणी म्हणजे जिराफ। जिराफला मराठीमध्ये जिराफच म्हणतात। जिराफची मान खूप लांब असते। त्याच्या पायाच्या आणि मानेच्या एकत्रित मोजमाप 16 ते 18 फुटापर्यंत जाऊ शकतो। जिराफ हा शाकाहारी प्राणी असून तो झाडाची पाने खातो। जिराफचे आयुष्य साधारणतः 25 वर्षापर्यंतचे असते। एलिफंट म्हणजे हाती। हाती हा सर्वांचा लाडका आहे। मोठे कान, लांब सोंड आणि दणकट शरीर असलेला हाती हा खूप बुद्धिमान असतो। हाती सुमारे 8 ते 13 फूट उंच आणि 4000 ते 6000 किलो वजनाचा असतो। हाती हा शाकाहारी प्राणी असून गवत, झाडाची पाने, सालं इत्यादी अन्न खातो। एका दिवसात 150 किलो पर्यंत एवढे अन्न तो खाऊ शकतो। हातीची स्मरणशक्ती ही खूप तीव्र असते। मंकी म्हणजे माकड। माकड हा सर्वांचा लाडका प्राणी आणि खोडकर प्राणी म्हणून ओळखला जातो। माकड हे खूप चालाक, उत्साही आणि सामाजिक प्राणी आहे। माकड हे फळे, पाने, किडे आणि कधीकधी लहान प्राणीही खातात। माकडाचे निवासस्थान हे जगभरातील उष्णकटिबंधीय जंगल, डोंगराळ भाग आणि शहरांच्या जवळपास असते। त्यानंतर आपण बघूयात लॉयन म्हणजे सिंह। सिंह हा एक मांसाहारी प्राणी आहे। तो हरिण, झेब्रा, जंगली म्हशी, डुक्कर इत्यादींची शिकार करतो। सिंहामध्ये नर आणि मादी असे 2 प्रकार असतात। नर सिंहाचे वजन 150 ते 250 किलो असते, तर मादी सिंहाचे वजन हे 120 ते 180 किलोपर्यंत एवढे असते। काऊ म्हणजे गाय। हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हणून तिची पूजा केली जाते। गायीचा उल्लेख वेद पुराणामध्ये केला आहे। गाय अत्यंत शांत, संयमी आणि उपयोगी प्राणी आहे। गायीचे दूध पोषक, पचायला हलके आणि औषधी गुणधर्म म्हणून मानले जाते। हॉर्स म्हणजे घोडा। घोडा हा एक उपयुक्त, वेगवान, सुंदर प्राणी आहे। तो मानवाच्या सहवासात प्राचीन काळापासून आहे। घोड्याचा उपयोग हा शेती कामासाठी, वाहतुकीसाठी तसेच पूर्वीचे महाराज युद्धासाठी घोड्यावर बसून जात असे। घोड्याला उत्कृष्ट स्मरणशक्ती असते। त्याच्या कानाच्या हालचालीवरून त्याच्या भावना ओळखता येतात। गोट म्हणजे शेळी। शेळी ही एक पाळीव प्राणी आहे, जी मुख्यतः दूध, मांस व कातडीसाठी पाळली जाते। ती अत्यंत उपयुक्त व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर प्राणी आहे। शेळीच्या जाती ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। रॅबिट म्हणजे ससा। ससा हा अतिशय गोंडस प्राणी आहे। तो वन्य व पाळीव प्राणी अशा दोन्ही स्वरूपात आढळतो। ससा हा सस्तन प्राणी आहे। तो शाकाहारी असून गाजर, पाने, गवत, फळे हे त्याचे खाद्य आहे। त्याचे आयुष्य 5 ते 8 वर्षापर्यंतचे असते। बफेलो म्हणजे म्हैस। म्हैस ही एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे। ती मुख्यतः दूध, शेण आणि शेतीच्या कामासाठी वापरली जाते।
भारतात म्हशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, म्हणून भारताला म्हैस दूध उत्पादक देश म्हणून ओळखले जाते. म्हशीच्या ह्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्यामध्ये मुर्रा, जाफराबादी, म्हैसाण. फ्रॉग म्हणजे बेडूक. बेडूक हा उभयचर प्राणी आहे. तो पाण्यात किंवा जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतो. त्याचे शरीर नरम, गुळगुळीत आणि ओलसर असते. बेडकाला 4 पाय असतात. मागचे पाय लांब असतात. ते उडी मारण्यासाठी उपयुक्त असतात. फिश म्हणजे मासा. मासा हा जलप्राणी असून तो गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात आढळतो. गोड्या पाण्यातील मासे हे रोहू, कतला, मृगेल इत्यादी आणि खाऱ्या पाण्यातील मासे बांगडा, सुरमई, पापलेट. टॉर्टॉइज म्हणजे कासव. कासव हा एक सरपटणारा प्राणी असून त्याचे शरीर टणक कवचाने झाकलेले असते. ते जमिनीवर राहतात आणि काही जाती पाण्यातही राहतात. कासव चालण्यात मंद असते, पण दीर्घायुष्य आणि संयमी प्राणी म्हणून कासवाला ओळखले जाते.